कायदेशीर पद्धतीनं शेतीमध्ये जाण्याकरता रस्ता पाहिजे असेल तर कोणती कागदपत्र लागतात चला मी सांगते. पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा. आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जामध्ये ज्या शेती करता आपल्याला शेतरस्ता हवा आहे त्या जमिनीचा नकाशा अर्जासोबत जोडायचा आहे. शेतकऱ्याचा जमिनीचा 7/12 उतारा, शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांची पूर्ण नावं आणि पत्ता, तसंच त्यांच्या जमिनीची माहिती असलेली कागदपत्र हवी असणार आहेत. ज्या जमिनीकरता आपल्याला अर्ज करायचा आहे त्या जमिनीवर कुठला वादविवाद कोर्टामध्ये सुरू असेल तर या वादविवादाची कायदेशीर प्रत या अर्जाला जोडून देणं सुद्धा आवश्यक असणार आहे. शेतीच्या रस्त्याकरता अर्ज तहसील मध्ये दाखल केल्याच्या नंतर तहसीलदार आपल्या जे शेजारी शेतकरी असतात त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी एकदा देऊन बघतात. त्याप्रमाणेच आपल्याला खरंच या शेतात जाणाऱ्या रस्त्याची गरज आहे का किंवा गरज नसेल याची प्रत्यक्ष पडताळणी तहसीलदार करत असतात. एकदा ही पाहणी झाल्यानंतर तहसीलदार या अर्जावरती फायनल निर्णय देत असतात आणि ही असते त्याची संपूर्ण प्रक्रिया. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.